नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा 9 दिवस स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या घटकामध्ये आपण घातांक आणि घातांकाचे जे काही विविध नियम आहेत, त्या नियमाविषयी माहिती घेणार आहोत आणि लागलीच त्यावर आधारित आपण काही उदाहरणं देखील पाहणार आहोत. तर मित्रांनो, घातांक म्हणजे काय? घातांक म्हणजे घाताचा अंक होय. कोणत्याही संख्येने स्वतःला किती वेळा गुणले आहे, हे दर्शवणारा अंक म्हणजे घातांक होय. घातांक हा नेहमी डोक्यावर दर्शवला जातो. म्हणजेच काय उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेऊया. समजा 5 या संख्या आहे, 5चा घात तिसरा आहे. म्हणजे 5चा घातांक तिसरा आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? 5 ही संख्या किती वेळेस आलेली आहे? 3 वेळेस आलेली आहे. त्यालाच आपण घातांक म्हणतो. तर या संख्येला अशी पण लिहू शकतो आणि अशा प्रकारे देखील लिहू शकतो. समजा दुसरं एक उदाहरण घेऊया. 7चा घात दुसरा आहे. म्हणजे 7 ही संख्या किती वेळेस आलेली आहे? 2 वेळेस आलेली आहे. मग अशा प्रकारे देखील आपण लिहू शकतो. 7चा वर्ग केला तर 49 होतो आणि 7ही 49 होतो. अर्थ दोघांचा सेम आहे. परंतु घातांक हा संख्याच्या डोक्यावर दिला जातो. ओके. या ठिकाणी घातांकाची कन्सेप्ट क्लिअर झाली असावी. तर आपण लागलीच घातांकाचे कोणकोणते नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. बघा मित्रांनो, घातांकांचा नियम म्हणजेच घातांकाचा पहिला नियम पाहूया. पाया जर समान असेल तर त्या संख्यांची बेरीज करावी. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला लागले समजेल. उदाहरण घेऊया. समजा 5चा घात 2 आहे, परत गुणिले 5चा घात 3 आहे, परत गुणिले 5चा घात 5 आहे. क्लिअर आहे? मग या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ह्या संख्या म्हणजेच पाया ज्या संख्या आहेत 5, 5, 5 पाया हा समान आहे आणि या संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये आहेत. अशा वेळेस काय करायचं? पाया जर समान असेल तर घातांकांची बेरीज करायची. म्हणजेच काय? आपण पाया समान असल्यामुळं 5 एक वेळेस घेतला. त्यानंतर घाताची काय करायला सांगितली आहे? बेरीज करायला सांगितलेली आहे. ओके. मग अशा प्रकारे आपण 5 ही संख्या पाया घेतला. त्यानंतर 2 आणि 3 5, 5 आणि 5 10 म्हणजे 10चा घात 5चा घात 10 हा या घातांकाचं उत्तर मिळालेलं आहे. क्लिअर आहे? त्यानंतर परत आपण दुसरं उदाहरण बघूया. समजा 9चं घात 2 आहे, गुणिले 9चं घात 5 आहे, गुणिले 9चं घात 3 आहे. ओके. या ठिकाणी ऑब्झर्व्ह करून बघायचं मित्रांनो, सर्वप्रथम जो पाया आहे, पाया समान असला पाहिजे आणि पायातील सर्व संख्या ह्या गुणाकाराच्या रूपात असल्या पाहिजे. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? त्या संख्यांचा घातांकाची बेरीज करायची आहे. म्हणजेच काय? हा घेतला पाया समान असल्यामुळे सिंगल एक वेळेस 9. परत आपल्याला घातांकाची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. अशा प्रकारे आपण 9 ही संख्या पाया घेतली. त्यानंतर 2 आणि 5 7, 7 आणि 3 10 म्हणजे 9चा घातांक 10 आहे. तर नियम क्रमांक 1 तुम्हाला समजला असेल. तर आपण नियम क्रमांक 2 पाहूया. बघा, नियम क्रमांक 2 काय सांगतो? संख्या जर भागाकारात असेल, तर त्यांची वजाबाकी करावी. आता या ठिकाणी आपण पाहूया, एक उदाहरण घेऊया मित्रांनो. म्हणजे संख्या ह्या भागाकारात असेल, म्हणजेच आपण अशी संख्या घेऊया 11चा घात 8 आणि 11चा घात 2. बरोबर आहे. या संख्या म्हणजे हे जे पाया आहेत, 11 हा पाया आहे अंशाचा आणि 11 हा छेदाचा पाया आहे. 11 आणि छेदामध्ये 11 या दोन्ही संख्या जर भागाकारात असेल आणि सारखे असतील पाया, तर त्यावेळेस काय करायचं आहे? 11 ही संख्या लिहिल्यानंतर 8 मधून 2 ही संख्या वजाबाकी करायची आहे. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो 11 8 मधून 2 वजा केले असता 6 राहिले. म्हणजे 11चा घात 6 आहे. दुसरे एक उदाहरण पाहूया. समजा या ठिकाणी 9चा घात 7 आहे आणि छेदामध्ये 9चा घात 3 आहे. मग सर्वप्रथम आपण विचार करायचा की ह्या दोन्ही पण संख्या जी आहेत भागाकारात आहेत आणि त्यांचे पाया देखील समान आहेत. अशा वेळेस काय नियम आहे की जो काही घात असेल त्या घातांकाचा आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी करायची आहे. म्हणजे 7 वजा 3. 7 वजा 3 केले असता 9चा घात 4 राहतो. क्लिअर आहे? त्यानंतर नियम क्रमांक 3 पाहूया. नियम क्रमांक 3 असं सांगतो, की घातांकाचा घात असेल तर गुणाकार करावा. म्हणजे घातांकाचा घात असेल तर गुणाकार करावा. कसा करावा बघा या ठिकाणी. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. समजा
5चा घात 2 आहे, कंस बंद आहे आणि परत 5चा घात 3 आहे. म्हणजेच काय, घातांकाचा घात असेल. आता 5 या संख्येचा घात 2 आहे आणि परत त्या सर्व संख्येचा घात हा 3 आहे. तर अशा वेळेस काय करायला सांगतोय नियम क्रमांक 3, त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय, 5 आणि हे कंसाच्या आतमध्ये आणि कंसाच्या बाहेर आहे. मग या ठिकाणी तुम्ही क्रॉस असं लक्षात ठेवू शकता. म्हणजेच काय, 2 गुणिले 3. क्लिअर आहे? त्यानंतरची स्टेप पाहूया. हा पाया 5 जशास तसं 2 आणि 3चा गुणाकार 3 दोन्ही 6 म्हणजे 5चा घात 6 हे या उदाहरण क्रमांक 3 म्हणजेच नियम क्रमांक 3 यांचं उत्तर आहे. त्यानंतर आपण दुसरे उदाहरण पाहूया. समजा या ठिकाणी घेतला आपण 12. 12चा घात आहे दुसरा. परत कंसाच्या बाहेर या संपूर्ण संख्यांचा घात आहे दुसरा. क्लिअर आहे? मग अशा वेळेस काय करायचं आहे, पाया जशास तसं घ्यायचा. पाया जशास तसं घेतल्यानंतर कंसाच्या आतील आणि कंसाच्या बाहेरील या दोन्ही संख्यांचा काय करायचं आहे, आपल्याला गुणाकार करायचा आहे. क्लिअर आहे? परत बघूया. 12 या दोन्ही संख्याचा गुणाकार होतो 2 दुणे 4 म्हणजे 12चा घात 4 हे याचं उत्तर आहे. तर आता चला नियम क्रमांक 4 पाहूया. बघा, 0 घात असेल तर उत्तर 1 येते. आपण या ठिकाणी पाहूया काही उदाहरण मित्रांनो. बघा या ठिकाणी समजा 712 ही संख्या आहे, परंतु त्याचा घात हा 0 आहे. तर आपण त्याचं उत्तर काय येणार आहे? 1च उत्तर येणार आहे. किंवा 1 या संख्येचा घात 0 आहे, तरी पण त्याचं उत्तर 1 येणार आहे. समजा 512 ही संख्या आहे आणि त्याचा घात 0 असेल, तर त्याचं उत्तर देखील 1च येतो. क्लिअर आहे? कधी-कधी असाही प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करतात. x अधिक 2 वजा 2 याचा घात काय आहे? समजा याचा घात आहे 0. तर अशा ठिकाणी देखील त्याचं उत्तर येतं 1. ओके. त्यानंतर आपण नियम क्रमांक 5 पाहूया. नियम क्रमांक 5 असं सांगतो की घात जर 1 असेल तर उत्तर देखील तीच संख्या येते. म्हणजेच काय, या ठिकाणी एक उदाहरण पाहूया. समजा 5 या संख्येचा घात 1 आहे, तर उत्तर देखील 5च येतो. क्लिअर आहे? समजा घात 112 आहे, सॉरी पाया 112 आहे आणि घात 1 आहे, तर त्याचं उत्तर देखील 112च येतो. क्लिअर आहे? समजा याच्यामध्ये अशा प्रकारचे समीकरण आलं, x अधिक 2x वजा 2 आणि याचा घात दिला 1, तरी पण या संख्येचा उत्तर येतं x अधिक 2x मायनस 2. क्लिअर आहे? ओके. त्यानंतर आपण नियम क्रमांक 6 पाहूया. संख्या बरोबरीत असेल व पाया समान असेल तर संख्याचा घात समान असतो. आता हा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो. पुढील जेव्हा उदाहरणं आपण सॉल्व्ह करणार आहोत, तर या समीकरणाचा आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणजे संख्या बरोबरीत असेल. समजा ही 5 ही संख्या आहे. या 5 संख्या कशात आहे? बरोबरीत आहे. क्लिअर आहे? मग जेव्हा संख्या बरोबरीत असते व त्याचा पाया देखील समान असतो, तर अशा संख्येचा घात समान असतो. म्हणजेच काय, 5चा घात 9 आहे, बरोबरीत आहे. 5चा घात देखील किती येणार आहे? 9च येणार आहे. क्लिअर आहे? या प्रश्नाचं उत्तर हा आहे. त्यानंतर पाहूया मित्रांनो, 12चा घात x अधिक 5 बरोबर 12चा घात 13 आहे. बरोबर? या ठिकाणी 12 ही संख्या या 12 ही संख्येच्या बरोबरीमध्ये आहे. क्लिअर आहे? आणि दोन्ही पाया देखील काय आहे? सेम आहेत, सारखे आहे. तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला? या ठिकाणी आपण मांडणी करून घेऊया. 12x अधिक 5 बरोबर 12 चा घात 13. बरोबर? मग या ठिकाणी आपल्याला पाया समान आहे, म्हणून पायांचा काही विचार करायचा नाही. आपण डायरेक्ट हा समीकरण अशा प्रकारे मांडणी करूया. म्हणजेच जो काही घात आहे, घाताची मांडणी आपण अशा प्रकारे करून घ्यायची. मग मांडणी केल्यानंतर आपण पाहू शकतो मित्रांनो, इथे x अधिक 5 आहे, बरोबर किती आहे? 13 आहे. x अधिक 5 बरोबर 13 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? x ही संख्या डायरेक्ट इकडे घेऊन जाऊया, बरोबरीच्या डावीकडे. मग या ठिकाणी पाहू शकतो आपण 13 आणि हे वजा इकडे गेल्यानंतर काय होणार? प्लसचं -5 होणार. बरोबर? 13 मधून 5 ची संख्या वजा केल्यास आपल्याला किती मिळतं उत्तर? 8. बरोबर आहे? मग x ची किंमत किती आहे? 8. मग अशाच प्रकारे म्हणून 12x अधिक 5 बरोबर 12 ची किंमत किती मिळाली? 8. क्लिअर आहे मित्रांनो?
बघा मित्रांनो, अशाच प्रकारे आपण विविध उदाहरण आपण पाहणारच आहोत. उदाहरण नियम क्रमांक 7 बघा. संख्या गुणाकारात किंवा भागाकारात असेल व त्यांचा पाया भिन्न असेल, तर पायांना एका कंसात ठेवून घात द्यावा. आता या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, ह्या जे पाया आहेत 5, 2 आणि 7 पाया देखील भिन्न आहेत आणि त्यामध्ये गुणाकार ही क्रिया आहे. पाया जर भिन्न असेल आणि घात हा सेम असेल, अशा वेळेत काय करायचं आहे? सर्वप्रथम 5 गुणिले 2 गुणिले 7 हे संपूर्ण पाया लिहिल्यानंतर कंस द्यायचा आहे. कंस दिल्यानंतर हा पाया ह्यांचा घात सेम असल्यामुळे आपल्याला घात फक्त एक वेळेस घ्यायचा आहे. क्लिअर आहे? मग अशा प्रकारे केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सर्वप्रथम कंस सोडून घ्यायचा आहे. या ठिकाणी कंस सोडून घेऊया. 5 दुनी 10, 10 सत्ती 70, 70चा घात 3 असंही लिहू शकतो किंवा 70चा घात 30 अशा प्रकारे देखील लिहू शकतो. क्लिअर आहे मित्रांनो? त्यानंतरच आपण दुसरा उदाहरण पाहूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, या दोन्ही पण संख्या ह्या भागाकाराच्या रूपात आहेत आणि दोन्ही संख्या भिन्न स्वरूपात आहेत. अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? व्यवस्थित जर ऑब्झर्व्ह केलं तर आपण बघू शकतो मित्रांनो, 25चा घात 2 आहे आणि 5चा घात देखील 2 आहे. अशा वेळेस समजा या ठिकाणी आपण असं समजूया, म्हणजे तुम्हाला लवकर समजायला येईल. आता बघा या ठिकाणी 5चा घात दुसरा. ओके. आता बघा मित्रांनो, 25चा घात दुसरा आहे आणि या ठिकाणी 5चा घात दुसरा आहे. दोन्ही संख्या भिन्न आहेत, भागाकाराच्या रूपात आहेत. मग आपले ट्रिक्स काय? सर्वप्रथम आपण 25/2 हे 25/5 ही संख्या लिहून घेतली. घेतल्यानंतर आपल्याला कंस द्यायचा आहे नियमानुसार. कंस दिल्यानंतर या ठिकाणी दोन्ही घात देखील सेम आहे. मग दोन्ही घात सेम असल्यामुळे आपल्याला फक्त एक घात घ्यायचा आहे. क्लिअर आहे? मग आपण कंसाच्या आतील संख्या सॉल्व्ह करणार आहोत. 5 25 म्हणजे 5चा घात दुसरा. बघा मित्रांनो, तुम्हाला घातांकांचे विविध नियम समजले असेल. मित्रांनो, घातांकांचे नियम आपल्याला समजले असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखाली सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. थँक यू सो मच.